नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 2 दिवसापूर्वी लातूर जिल्ह्यातील निलंगा गावातील दिलीप नाईक या भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याचं वयाच्या 71व्या वर्षी निधन झालं. दुःखद घटना आहे त्या निलंगा आणि त्यांच्या एकूण प्रेमी लोकांमध्ये. आपल्याला असं वाटेल की एक भाजपचा कार्यकर्ता त्याचं निधन झालं आणि हा काय व्हिडिओचा विषय आहे का. पण माझ्या मनात असं आलं की हे जे दिलीप नाईक होते की ज्या निलंगा मतदारसंघामध्ये शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचं एकेकाळी प्रचंड मोठं वर्चस्व होतं, तेव्हा जनसंघाचं काम करायचं, ती पणती घेऊन दिवा घेऊन उभं राहणं ही सोपी गोष्ट नव्हती. त्यावेळेला विधानसभा निवडणुकीत जरी उमेदवार उभं राहिला तर 5,000 जवळपास मतं पडायचे. 5,000 मतं पडल्यानंतर विजय झाल्याचा आनंद व्हायचा की आपल्या बाजूनं एवढी लोक आहेत. आणि अतिशय निष्ठेनं काम करणारे काही लोक होते, त्यातले दिलीप नाईक. प्रमोद महाजनांचे अतिशय लाडके. एकदा निलंगा येथील सभेमध्ये प्रमोद महाजनांनी उल्लेख केला की आमचा पक्ष का वाढतो, का टिकून आहे गावोगावी, तर दिलीप नाईक सारखे कार्यकर्ते आहेत. कोणी ऐक नाही तर न ऐक, एकच माईक आणि दिलीप नाईक, असं प्रमोद महाजन म्हणाले होते. सांगायचा मुद्दा, अशा पद्धतीचं गावोगावी पाय रोवून उभे राहणारे, आपल्याला काय मिळेल नाही मिळेल हे नाही, पण एक विचार घेऊन उभे राहणारे अनेक कार्यकर्ते आहेत. माझ्या मनात प्रश्न आला, आता शेतीमध्ये काही वाण हे लोप पावत चाललेत. म्हणजे उदाहरणार्थ राळे असतील, भगर असतील, वरई असेल, असे अनेक वाण आहेत. बारीक तीळ असेल, हे शेतात घेतलं जायचं. आणि जुनी वाणं जाऊन नवे वाणं आलेत, हायब्रिड वाणं. म्हणजे त्यात काय आहे की साधं वाण, सरळ वाण आणि संकरित वाण, असं जसं शेतीत असतं ना, तसं आता कार्यकर्त्यांमध्ये झालेलं आहे. साधे कार्यकर्ते, सरळ कार्यकर्ते, संकरित कार्यकर्ते कुठून कुठून आले, 10 पक्ष फिरून आले, पुन्हा आता सर्वावरती येऊन बसले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मग सगळ्याला काम करावं लागतं. आणि हे जे नाईकसारखे जे कार्यकर्ते आहेत ना, आता संपत जाणार आहे, कारण वाणच लोप पावत जाणार आहे. जसं शेतीत तसं एकूण सामाजिक आणि राजकीय कामामध्ये पण आढळून येते. काय होतं बघा, अशा कार्यकर्त्यांमध्ये आहे ना, समजा तुम्ही ट्रेननी तिकीट काढून प्रवासाला निघालात, रिझर्वेशन नसल्यामुळं अनरिझर्व डबा आहे, प्रचंड गर्दी झाली आहे. त्या डब्यामध्ये सगळेच तिकीट काढतात असं नाही, काही बिन तिकिटाचे लोक घुसत आहेत. इतकी गर्दी झाली की बिन तिकिटाचे लोक आधी घुसले आणि ज्याच्याकडे तिकीट आहे त्या माणसाला ढकलून बाहेर काढलं गेलं. अशी अवस्था अनेक पक्षामध्ये आहे. त्यात आत्ता सर्वाधिक मोठा पक्ष भाजपा, त्यात अशी अवस्था तर अधिक कार्यकर्त्यांची आहे. पण असे अनेक कार्यकर्ते आहेत की जेव्हा पहिल्यांदा अटलजी पंतप्रधान झाले, त्यांच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, आम्हाला काय नाही मिळालं तरी चालेल, हे समाधान. आणि त्यानंतर नरेंद्र मोदी हे सलग पंतप्रधान व्हायला लागले, तेव्हा समाधान मानणारे कार्यकर्ते आहेत. नाईक हे या कॅटेगरीतले कार्यकर्ते. अशा अनेक ठिकाणचे कार्यकर्ते आहेत. त्यांना दिसतंय की आपल्याला जसं त्या रेल्वेच्या डब्यातून तिकीट काढले असताना बाहेर ढकललं जातं, तसं आपल्याला प्रवाहाच्या बाहेर काढणारा वर्ग नव्याने भाजपात दाखल झाला आहे. त्यांना त्याचं काही वाटत नाही. ते म्हणतात ठीक आहे, हरकत नाही, सत्तेत आहे ना आपल्या विचाराचा माणूस. असा विचार करणारी माणसं ही कमी आहेत. असू आम्ही सुखाने मंदिर पत्थर पायातील मंदिर उभविणे, हेच आमुचे शील, हा विचार घेऊन काम करणारे जे कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यांची संख्या वाढली पाहिजे. असे वाण लोप पावणार नाहीत. हे वाण जपून, पूर्वी जसं बियाणं मडक्यात गाडग्यात ठेवून लिंपण लावून सांभाळून पेरणीच्या वेळेला जेव्हा काढलं जायचं ना, तसं आता पुन्हा नव्याने असा विचार करण्याची गरज आहे.
माहिती नाही काय होणार आहे, परंतु अपेक्षा व्यक्त करायला काय हरकत आहे. दिलीप नाईक व त्यांच्यासारख्या विचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना आमची मनपूर्वक श्रद्धांजली. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.